आमचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेजी यांनी काल एक खुलासा केला आहे आणि त्या खुलास्यात तथ्य असल्याची आमची सगळ्यांचीच खात्री झाली आहे। त्यांनी काल असा हे केलं आहे की माननीय अजित पवारजी जेव्हा मस्साजोगला गेले होते देशमुख कुटुंबियांना, तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये MS-23BG 2231 नावाची गाडी होती। त्यांच्या बरोबरच्या गर्दीमध्ये शिवलिंग मोराळे नावाचा तरुण होता। हा त्याचा फोटो, हा त्याचा फोटो इथे मार्क केलेला आहे बघा, शिवलिंग मोराळे। आश्चर्याची गोष्ट ही अजित पवार हे असलं खपवून घेत नाही याची कल्पना आम्हा सगळ्यांना। आमचे राजकीय किती मतभेद असले, वैचारिक असले, मी राजकीय मतभेद मानणार नाही, कारण की खूप मोठे माणसं आहेत, आपण खूपच छोटे आहोत त्यांच्यासमोर। पण ही गाडी त्यांच्या कॉन्वॉयमध्ये होती 2231, आणि दुर्दैवाने ह्याच गाडीतनं वाल्मिक कराड CIDला गेला। याचा अर्थ हा जो पोरगा आहे शिवलिंग मोराळे, याला हे सगळं प्रकरण माहिती आहे। हे आत्ताच त्याच्या गाडीचा नंबर, त्याचं नाव, गाडी कोणाच्या नावावर आहे, गाडीचं हे काय, मेक काय, सगळं 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 हे आलेलं आहे। गुंडांना जात नसते, गुंडांना काही नसतं, गुंडांना आपला स्वार्थ दिसत असतो। ह्याच गाडीत बसून माननीय वाल्मिकरावजी कराड साहेब हे CIDला भेट देण्यासाठी गेले। म्हणजे ह्याच्यातली सर्वात दुर्दैवाची बाब मी परत एकदा महाराष्ट्राच्या नजरेत आणून देतो की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली हजर होण्याच्या 1-1.5 तास अगोदर। प्रेस कॉन्फरन्स नाही, ते काय रिलीज केला व्हिडिओ। म्हणजे एरवी म्हणजे ज्या एजन्सीच्या हातात तुम्ही तो तपास दिला आहे, त्या एजन्सीनी ही दक्षता नाही घेतली की तो येणार असेल तर बाजूला नाकेबंदी करून ठेवा, त्याला गाडीतच पकडा। त्याची गाडी पार आतमध्ये दरवाजापर्यंत येऊन दिली आणि स्वतःचे कपडेच फाडून घेतले। आज पूर्ण भारतभर आपल्या पोलिसांची नाचक्की झाली आहे। म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून वाचतोय, ऐकतोय, बघितलंय। म्हणजे दगडी चाळ, लाल विटांची चाळ, काल्या अँथनी, अनेक गुंड, अमुक अमुक तमुक बघितले। पण साले पोलिसांसमोर काय कोणाची हिंमत आहे, बिशाद आहे मुंबई पोलिसांसमोर। म्हणजे त्या काळात दाऊदला कॉलरला पकडून खेचून घेऊन यायचे भेंडी बाजारातनं। हे कुठल्या गुंडाचं काय नाव घेत नाही मी, पण मला एक पोलीस कमिशनर आठवतात, जॉईंट पोलीस कमिशनर, त्यांनी त्या गुंडाला मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये असं लोळायला लावलं होतं, लोळायला। तो गुंडही नामचीन होता, पण पोलीस हा सर्वात मोठा दादा असतो, पोलिसांसमोर कोणीच नाही असं आमचं मत होतं कालपर्यंत। पण आज तर हा वाल्मिक कराड हा म्हणजे दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या सगळ्यांना मागे सोडून गेला। म्हणजे पोलिसांची त्याला घ्यायची हिंमत नाही। पोलीस स्टेशनला तो स्वतः चालत गेला। काय शान आहे यार। तो आरोपी आहे की नाही नंतर बघू आता। आणि तो आरोपी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर परळी पोलीस स्टेशनला बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये हा 307चा आरोपी आहे। हे पोलिसांना माहीत नव्हतं का? मग कुठल्याही आरोपीला महाराष्ट्रात तुम्ही अशी वागणूक देणार आहात का? हजर होणे ही एक तुम्ही टर्म वापरता, अरे त्याला हजर केला रे। पोलिसांच्या भाषेत हजर होणे, हजर केला, शरण गेला बिला काय नसतं, पकडून आणला। तुम्ही मुंबईचे किती बघा कसे ह्याच्यात, त्याला पकडून आणा, उचलून आणला, त्याला गाडी सापडली, खरं तो हजरच झालेला असतो। पण पोलीस स्वतःच्या अंगावर घेत नाहीत, कारण का शेवटी त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो।
पोलीस काय सांगतात, तू लप, चला कुठे लपायचं ते बिळात लप, तुला बिळातनं शोधून काढू. इथे यांनी पोलिसांना बिळात घातले आणि हा बिळावरनं गेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.